आम्ही 10वीमध्ये आम्ही थोडे मोठे झालो होतो ना, शिंग फुटले ते आम्हाला. नमस्कार, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सो मागचे बेड बघून तुम्हाला कळत असेल की मी आत्ता कुठे आहे. सो मी आत्ता डॉममध्ये आहे आणि मी काल रात्री इथेच झोपलो होतो. सो माझ्या मते मी 9th 8th आणि 9th 8मध्ये मी थोडे दिवस मी खाली होतो खालच्या डॉममध्ये. सो 8th आणि 9th मी इथे झोपलो होतो. सो हा माझा बेड आहे. सो इथे मी झोपायचो 8th आणि 9th. आणि नंतरच्या आत्ता हे हॉस्टेल नंबर 2 आहे आणि नंतर हॉस्टेल 10thमध्ये मी हॉस्टेल नंबर 3मध्ये शिफ्ट झालो होतो. आणि हे माझं कपाट आहे हे आणि तिकडचं वरचं. सो तिथे माझं कपाट होतं. आणि आम्ही आमच्या टायमिंगला ऑब्व्हियसली हॉस्टेलमध्ये फोन अलाउड नाही. सो आम्ही काय करायचो की इथून आहे ना त्या पॉईंटमधून तिथून आम्ही कनेक्शन घ्यायचो ह्या कपाटात, माझ्या कपाटात. आणि ती जी वायर आहे त्याच्यावरती असा पेस्ट जी कोलगेट असते ना, ती कोलगेटने असं त्या वायरवरती हे करा, त्यामुळे ती दिसून पण नाही यायची. मस्तपैकी असं आम्ही सेटिंग करायचो चार्जिंगसाठी. तिथे कबडमध्ये स्विच घ्यायचो कारण की फोन चार्जिंगसाठी. आणि रात्रीची एवढी मजा असायची, समजा जर चुकून मागून लाईट गेलीच तर शू फायरिंग व्हायची. म्हणजे की इकडून तिकडे कुणाच्या पण चप्पल इकडून तिकडे कुणालाही बसू शकतात. सो फुल आम्ही इथे खूप जास्ती मजा केली. म्हणजे सर्वात जास्ती जर आठवणी सर्वात जास्ती असतील तर त्या इथले असतील. सो एकदा आम्ही सगळ्यांनी आहे ना कळंब्याची मजा केली होती. सो हा बेसिकली हा कळंब्याचा बेड आहे. आणि इथे ही जी खालची जी फळी दिसते ही वाली, ती फळी आम्ही काढली होती ज्याने कळंब्या येऊन डिरेक्टली खाली पडेल खालच्या बेडवरती, या खालच्या बेडवरती येईल. पण आणि माझा हा साईडचा बेड आहे आणि माझ्या लक्षात हे नव्हतं की ती खालची फळी काढली. सो माझं कोणासोबत काहीतरी फुल मजा चालली होती, माझ्या मस्करी. आणि माझ्या मागे लागलं कोणीतरी. मी ह्या बेडवरून इकडे उडी टाकली विदाऊट फळी आणि मी इकडून डिरेक्टली खालच्या बेडवरती. सो बेसिकली इथून ह्या थांबा 1-2 मिनटं, हां इथून मी डिरेक्टली खाली आलो होतो. नशिबाने ह्याच्यावरती मी पडलो नाही, नाहीतर लीववरती मला जायला लागलं असतं. सो आता तरी आपण फ्रेश होऊयात. फ्रेश होऊन मी तुम्हाला बरेच अजून किस्से सांगायला आहेत माझ्याकडे. 3 वर्षाचे किस्से. सो तुम्ही समजू शकता 3 वर्षात आम्ही किती किस्से केले असतील. आणि परत नशिबाने की माझं नशीब एवढं भारी आहे की मी परत इथे मला ॲटलिस्ट 1 दिवस का होईना मला आठवड्यातून 1 दिवस राहायला मिळतं आहे इकडे माझ्या डॉममध्ये. सो प्रॉपर भारी मजा येते आहे आणि चांगलं फील होते. पण हां अजून एक की माझ्यासोबत माझे सगळे जेवढे आमचे क्लासमेट्स बॅचमेट्स जेवढे होते, सो माझे सगळे जर बॅचमेट असते तर प्रॉपर फुल भारी मजा आली असती, एकदम भारी. आणि आम्हाला ना जास्त ओरडलं ना कोणतरी. सो आमच्या वेळेस हे होते. सो ऐका ना, मी आधी आंघोळ करून येतो, फ्रेश होतो आणि मग मी तुम्हाला अजून बाकीचे किस्से सांगतो. तर माझं आवरून तरी झालं आहे जस्ट. आणि आत्ता मी चाललो आहे, बघू शकता प्रॉपर रायडिंग किटमध्ये. सो आत्ता मी चाललो आहे रायडिंग करायला. मी इथे कधीतरी येतो आहे रायडिंगला, आठवड्यातून एकदा तरी मी ॲटलिस्ट ट्राय करतो आहे यायचं रायडिंगसाठी. जस्ट पायगुडे सर, कारण की पायगुडे सरांचं आहे की तुला वाटलं तर तू येत जा रायडिंग. आणि मला आवडतं रायडिंग बेसिकली. सो मला इथे फेवरेट घोडी आहे एक मेघना म्हणून. सो मी तिला राईड करायला येतो. सो आता तरी आपण निघत. आणि ही आता मुलं चालली आहेत. आता वॉर्डन बघा मागे गाडी घेऊन लागलं आहे. असेच आमच्या मागं रवी गाडी दिवा सुरू करतो. आणि हे इथे बाथरूम दिसतं आहे. सो बेसिकली हे आम्ही सगळ्यांचं इथे असे एक कप्प्यात सगळेजण आम्ही आंघोळीला बसायचो. आणि इथून आम्ही कधीतरी जर सुट्टी असेल त्या दिवशी आम्ही काय करायचो, हा जो मधला पट्टा आहे तिथे मस्तपैकी आम्ही साबणाचं पाणी करायचं आणि साबणाचं पाणी टाकून फुल स्किट मारायचं इकडून तिकडून. आणि ह्याच्यामुळेच एकाचा मुलाचा आहे ना अख्खा एक दात एवढा तरी बाहेर आला होता. आपला दात युजली एवढा असतं ना, तो वरतीपर्यंत एवढा असतो, तिकडून अख्खा बाहेर आला होता. सो इथे त्यांची फॉलिंग चालू आहे. आता फॉलिंग इज सगळ्यांनी रोल नंबर वाईज काउंट करायचा, चेकिंग व्हायच्या की सगळी मुलं आहेत की नाही डॉममध्ये, हॉस्टेलमध्ये कोणी कुठे पळून तरी नाही गेलं. सो ही सगळी चेकिंग चालू आहे आत्ता. सो तिकडे फर्स्ट हॉस्टेल आहे, हॉस्टेल नंबर 1. इकडे हॉस्टेल नंबर 2 आहे. त्याचा 2 मध्ये तिकडे सनराईज पॉईंट आहे.
आणि इकडे बघू शकता तुम्ही, मी तुम्हाला बोललो होतो लँडस्केप तिकडे त्या तिकडे खाली मेस आहे. आणि सो मी तुम्हाला युजली बोललो होतो की माझ्या इथे लँडस्केप फुल भारी आहे हॉस्टेलमध्ये. हे हॉस्टेल नंबर 3 आहे आणि तिकडे पुढे हॉस्टेल नंबर 4 आहे, जे की हॉस्टेल नंबर 4 मुलींचं आहे. आणि आम्ही 10वीमध्ये इथे होतो, ह्या हॉस्टेलमध्ये होतो. सो इथे आमची स्कूल बिल्डिंग आहे, नेताजी सुभाषचंद्र बोस बॉईज मिलिटरी स्कूल. आणि इथे हे जे झाड दिसतं आहे, आम्ही जेव्हा 10वीमध्ये होतो, आमची 8वी म्हणजे आमची युजली ट्रिप घेऊन जात नाहीत कुठेच, तर आम्ही 10वीमध्ये आम्ही थोडे मोठे झालो होतो ना, शिंग फुटले ते आम्हाला. आम्ही फुल सगळेजण 10वीमध्ये आंदोलनात बसलो होतो इकडे या झाडाच्या इकडे सगळेजण. अमरण उपोषण काय असतं, अमरण उपोषण, अमरण आंदोलन जे असतं त्याला आम्ही तिकडे झाडाच्या इकडे बसलो होतो की आम्हाला ट्रिपला तुम्ही कृष्णा वॉटर पार्कला घेऊन जावा. आणि मग शेवटी बेसिकली आम्हाला घेऊन गेले होते कृष्णा वॉटर पार्कला. अमरण आंदोलन होतं आमचं ते. सो ही आमची स्कूल बिल्डिंग आहे. आणि तो आत्ता सो आमचे क्लासरूम्स जसे प्रॉपर, आम्ही तुम्हाला माझा क्लासरूम दाखवतो 10th मधला. आता ते लॉक आहे नाही आहे, आपण जाऊ शकतो आतमध्ये. सो हा आमचा क्लासरूम आहे 10thचा मस्तपैकी. आणि हे आत्ता आम्ही तिकडे फेसिंग करून बसतो आहे त्या साईडला बोर्डकडे. एक्झामच्या टायमिंगला आम्हाला काय करायचं आहे, आम्हाला उलटं ह्या साईडला तोंड करून बसवायचे इकडे ह्या साईडला. सो बेसिकली आमचे तोंड असे असायचे, बेंच सगळे असे. त्यामुळे कॉपी करायला उलटं टीचर्स लोकांना वाटायचं की कॉपी करायला हे अवघड आहे, पण बेसिकली ज्याला मागच्याला पुढच्याचं बघायचं आहे तो मागचा जो असणार आहे तो खाली असणार आहे त्याच्या. सो बेसिकली ह्यांनी फक्त हा थोडा क्वेश्चन पेपर हा वरती जरी घेतला तरी ते मागच्याला स्पष्ट दिसायचं. सेम असं पण असं जरी बसलं तरी सेमच होणार आहे. सो ह्या क्लासरूमचं जे असे स्लोपवाले क्लासरूम्स आहेत ना, त्यांचं हे नुकसान आहे की कॉपी करायला म्हणजे आमच्यासाठी फायदा आहे, स्टुडंटसाठी लॉक लावूया. आणि आत्ता आपण रायडिंगला जाऊयात. सो इथून असे आमचे बरेच क्लासेस त्या कोपऱ्यापर्यंत क्लासेस आहेत. आणि इथे ऑफिस आहे, हे ऑफिस आहे तसा. ही अख्खी बिल्डिंग ऑफिसची नाही आहे. सो तिथे फार्मसीसुद्धा आहे. सो हॉस्टेल नंबर 1 आणि 2च्या मध्ये सनराईज पॉईंट होता, आता सनसेट पॉईंटसुद्धा दाखवतो. सनराईज नाही सॉरी, तो सनसेट पॉईंट आहे आणि हा सनराईज पॉईंट आहे. हा सनराईज पॉईंट आहे मस्तपैकी. आम्ही ते सगळेजण असे कट्ट्यावर बसायचो. सो मी आता चाललो आहे स्टेबलकडे. सो हे स्टेबल आहे, आधी असं नव्हतं. आधी फक्त इथे खाली 2 घोडे होते आणि तिकडे अजून एक आमची स्कूल बिल्डिंग आहे, ती डे स्कूल आहे, म्हणजे जी मुलं राहणार नव्हती, जी येऊन जाऊन करायचे. आणि त्याच्या मागे आमचं एक मोठं स्टेबल होतं. सो आता तरी इथे घोडे खूप कमी आहेत, पण घोडे तयार आहे. सो आता तरी मी मेघनाला राईड करणार आहे. सो तुम्ही मेघना इथे बघू शकता, ही मेघना आहे. सो आत्ता तरी घोडा काढला आहे, पण मी यांच्याकडे आलो होतो काल रात्रीच सांगायला, पण ह्यांनी अजून घोडा तयार नाही ठेवला, पण ठीक आहे. सो आत्ता तरी ते ब्रश मारत आहेत थोडंसं. सेम जसं मी बोललो तुम्हाला की घोडा गाडी जर तुम्ही काढताय तर आधी पुसून वगैरे घेता, सेम घोडा जर तुम्ही रायडिंगला काढताय तर आधी त्याला पुसून वगैरे घ्या, मस्तपैकी क्लीन करा आणि मग घोड्यावर बसा. त्याशिवाय घोड्यावर नका बसू. मेघना आहे आत्ता तरी ती थोडी एजेड झाली आहे, पण माझ्या टायमिंगला ती जस्ट मी ट्रेन केली होती तिला. आणि जंपिंग वगैरे सगळं. सो मी तिला जंपिंग वगैरेसाठी ट्रेन केलं होतं. आणि तेव्हा ती माझ्या मते 4 वर्षाची असेल, 3-4 वर्षाची असेल आमच्या टायमिंगला. आणि आत्ता ती माझ्या मते तरी 14 वर्षाची वगैरे असेल. सो बेसिकली घोड्यांचं एज हे 20 वरपर्यंत असतं. सो ऑलमोस्ट ती आता 50 ओलांडून 60ला आली आहे ती आत्ता. त्यामुळे तिची कंडिशन पण थोडी खराब आहे. सो आता तरी मस्तपैकी शिरा खाल्ला आहे मेसमध्ये. आणि मी कमीत कमी एक 7 वर्षांनी वगैरे येत असेल मी परत हॉस्टेलला मस्तपैकी. तुम्ही आता तरी तुम्हाला मेस दाखवतो आमची. सो ही मेस आहे आमची मस्तपैकी, आणि खूप बरीच मोठी मेस आहे. आणि तिकडे किचन आहे त्या साईडला.
सो आत्ताच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की ती प्रॉपर पुढचे 2 पाय उचलत होती. सो बेसिकली ती काय करत होती, ती तिकडे तिच्या स्टेबलमध्ये जायचं करत होती. तिला करायचं नाही ट्रॉट वगैरे, तिला स्टेबलमध्ये जाऊन निवांत आपलं बसायचं आहे. सो पण तिने खूप चांगले राऊंड परत ट्रॉट केला आहे तिने परत आत्ता. सो आत्ता मी तिच्यावरच बसलो आहे, हे तुम्ही बघू शकता. सो ही म्हाळसा आहे आणि तिला थोडंसं कळलं की आपल्याला तिकडं नाही जायचं, हे चुकीचं आहे. त्यानंतर ती व्यवस्थित चालते आत्ता. तर मी तुम्हाला आमच्या स्कूलचं फुटबॉल ग्राउंड दाखवतो. प्रॉपर एवढं मोठं ग्राउंड आहे आणि सो ही इथून एंट्री आहे पहिली, इथून एक्झिट आहे आणि या साईडनी एंट्री आहे. आणि हे आमचं हॉकीचं ग्राउंड आहे आणि आमचा ॲन्युअल डे जेव्हा असायचा सो तेव्हा इथे व्हायचा. सगळे पॅरेंट्स लोक इथे असे बसायचे आणि आम्ही इथे शो करायचो. सो मलखांबचं पण आहे. सो 1-2 सेकंड मी तुम्हाला मलखांबचं पण दाखवतो. सो मलखांबचं जर बघायला गेलं तर हे मलखांबचं आहे ह्याच्यावरती, इथे छोटे इथे 1-2 सेकंड. सो इथे हे मलखांबचे पोल्स आहेत. हां, सो हे पण अजून एक ग्राउंड आहे. सो इथे बघू शकता तुम्ही, हे हॉकीचं ग्राउंड आहे एवढं मोठं. आणि हे इथे जे आहे हे स्केटिंगचं ग्राउंड आहे. सो बेसिकली बघायला गेलं तर आमच्या स्कूलमध्ये आर्चरी, रायफल शूटिंगपासून सगळे हॉर्स रायडिंग सगळे गेम्स खेळले जात होते, अजून खेळतात मुलं. गाईज जस्ट थोड्या वेळापूर्वी सनसेट झाला आहे. आम्ही इथे, आणि इथे वारं पण तुम्हाला आवाज, आय डोंट नो तुम्हाला आवाज येतो आहे की नाही फोनमध्ये. आणि इथे वारं पण एकदम मस्त सुटतं. खुश. सो आम्ही इथे सगळेजण रात्री जेवण करून आहे ना इथे असे सगळेजण गप्पा मारत बसायचो. सो मी, योगेश जाधव, कुणाल खोदरे, निखिल माळुंकर, घोरपड्या आणि सगळेजण मस्तपैकी इथे गप्पा मारत बसायचं जेवण झालं की थोड्या वेळ. आणि मग नंतर हॉस्टेलमध्ये जायचं. हां, सो बघू शकता माझं हॉस्टेल खूप जास्ती देखणं आहे तसं. बेस्ट हॉस्टेल आहे. आणि आय थिंक की सगळ्यांनी प्रत्येकाने हॉस्टेल लाईफ एकदा तरी जगून घ्यावी. सो मी आत्ता आवरून परत मी निघेल जॅपमध्ये जाण्यासाठी, तळेगाव धावायला. सो आपण डिरेक्टली आता निघत आता जॅपला. अरे रावता डेंजर झाला आहे माझा. आत्ता तरी मी निघालो जॅपला, तळेगाव धावडेला. तर आजचा व्लॉग, हे गेट आहे मागचं आमच्या हॉस्टेलचं. सो आजचा व्लॉग आपण इथेच एंड करूयात. भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. आपण भेटत नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, सी यू अँड गुड नाईट.